वेलकम टू महाराष्ट्र ई अकॅडमी. आजच्या व्हिडिओमध्ये आपण फर्स्ट इयर डिप्लोमा इंजिनिअरिंग ॲडमिशन 2026-27चं शेड्यूल समजून घेणार आहे. म्हणजे फॉर्म कसा फिलअप करायचा आहे, कोणत्या डेटचे ते इम्पॉर्टंट आहे, तसं फॉर्म फिलअप केल्यानंतर फॉर्म व्हेरीफाय कसा करायचा आहे, हे आजच्या व्हिडिओमध्ये डिटेलमध्ये समजून घेऊ. मग असेच तुम्हाला पुढच्या येणाऱ्या व्हिडिओचे अपडेट हवे असतील तर आपण जे टेलिग्राम चॅनल आहे, तसं व्हॉट्सअप ग्रुप आहे, ते तुम्ही जॉईन करा. त्याची लिंक तिथे डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. आता आपण सर्वात पहिले शेड्यूल समजून घेऊ. मग डीटी महाराष्ट्र म्हणजे डायरेक्टर ऑफ टेक्निकल एज्युकेशन महाराष्ट्र यांच्याकडून आलेले सर्क्युलर आहे. हे सर्क्युलर सुद्धा मी तिथे आपला व्हॉट्सअप ग्रुप आणि टेलिग्रामवरती पोस्ट करेल. व्हॉट्सअप ग्रुपवरती तुम्ही डायरेक्टली माझ्याशी तिथे कम्युनिकेट करू शकता. मग आता ऍडमिशन शेड्यूलमध्ये ऑनलाईन रजिस्ट्रेशन ऑफ द ऍप्लिकेशन म्हणजे तुम्हाला इथे ऑनलाईन फॉर्म इथे रजिस्टर करायचा आहे. ऑनलाईन फॉर्म रजिस्टर करण्याची डेट आहे 20/5/2026 ते 22/7/2026 म्हणजे 20 मे 2026 ते 22 जून 2026 या पिरियडमध्ये तुम्हाला तिथे ऑनलाईन फॉर्म फिलअप करायचा आहे. आता ऑनलाईन फॉर्म फिलअप करण्यासाठी तुम्हाला सगळे डॉक्युमेंट्स तिथे पाहिजेत. म्हणजे 10वीची मार्कशीट, आता कुठले कुठले डॉक्युमेंट पाहिजे त्याची लिस्ट सुद्धा मी तिथे त्या लिस्टवर सुद्धा व्हिडिओ बनवलेला आहे. तो व्हिडिओ सुद्धा तुम्ही नक्की बघा. वाटल्यास त्याची लिंक मी तिथे डिस्क्रिप्शनमध्ये देईल. म्हणजे सगळे डॉक्युमेंट असल्याशिवाय तुम्ही ते फॉर्म फिलअप करू शकत नाही. तसेच लास्ट इयरचा फॉर्म कसा फिलअप केला होता त्या व्हिडिओची लिंक सुद्धा मी तिथे डिस्क्रिप्शनमध्ये देईल. बघा आता 20/5 ते 22 तुम्हाला फॉर्म फिलअप करायचा आहे. त्यानंतर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन अँड कन्फर्मेशन सेम डेट आहे 20/5/2026 ते 22/7/2026. बघा इथे काय करायचं, तुम्ही फॉर्म फिलअप केल्यानंतर तुम्हाला तिथे फॉर्म व्हेरीफाय करायचा आहे. तर फॉर्म व्हेरीफाय करण्याच्या दोन मेथड इथे आहेत. दोन मेथड तिथे आहेत. एक फिजिकल स्क्रुटिनी मोड आणि ई स्क्रुटिनी मोड. तर तुम्हाला मी ते सजेस्ट करेल तर तुम्ही तिथे ई स्क्रुटिनी मोड सिलेक्ट करा. म्हणजे तुम्हाला कुठेही दुसऱ्या कॉलेजला व्हिजिट करण्याची गरज नाही किंवा जायची गरज नाहीये. फिजिकल स्क्रुटिनी मोडमध्ये काय होईल, तुमच्या नियर अबाउट जे कॉलेज असेल तुम्ही ते सिलेक्ट करू शकता आणि तिथे फिजिकली जाऊन डॉक्युमेंट व्हेरीफाय करू शकता. पण मी तुम्हाला सजेस्ट करेल का तुम्ही ई स्क्रुटिनी मोड सिलेक्ट करा. फिजिकल स्क्रुटिनी मोडमध्ये गेलंच पाहिजे असं काही नाहीये. बघा आता हे झालं तुमचं व्हेरिफिकेशनचं. नंतर डिस्प्ले प्रोव्हिजन मेरिट लिस्ट. बघा फॉर्म सबमिट झाल्यानंतर व्हेरीफाय झाल्यानंतर तुमची इथे इथे तुम्हाला पेमेंट सुद्धा पे करायचं आहे. म्हणजे ओपन कॅटेगरी असेल तर ₹400 आणि अदर कॅटेगरी असतील, तिथे रिझर्व्ह कॅटेगरी असतील त्यांना ₹300 तुम्हाला तिथे पे करायचे आहेत. हे सगळं झाल्यानंतर तुमची प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट ते डिस्प्ले होईल. या मेरिट लिस्टमध्ये काय असेल, तुमचा ऑल ओव्हर महाराष्ट्र रँक किती असेल, तुमच्या कॅटेगरीमध्ये तुमचा रँक किती असेल ते सगळं तिथे डिस्प्ले होईल. आणि बघा इथे पुढे त्यांनी काय दिलेलं आहे, सबमिशन ऑफ ग्रीव्हन्स. प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट मी डिस्प्ले होते 24/6 24/6/2026. त्यानंतर सबमिशन ऑफ ग्रीव्हन्स तुमचा आहे 25/6/2026 ते 30/6/2026. तर सबमिशन ऑफ ग्रीव्हन्स काय आहे, बघा तुम्ही समजा ओबीसी कॅटेगरीमध्ये येता आणि तुमच्याकडे डॉक्युमेंट त्यावेळेस नव्हते. म्हणजे तुमच्याकडे मी असं ॲज्युम करतो तुमच्याकडे कास्ट सर्टिफिकेट नव्हतं किंवा नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट नव्हतं. तर तुम्ही काय करू शकता, सबमिशन ऑफ ग्रीव्हन्समध्ये इथे तुमचा फॉर्म अपडेट करू शकता. ओपन कॅटेगरीमध्ये पण तुम्ही तिथे ओबीसी कॅटेगरीमध्ये जाऊ शकता. सिम्पली तुम्हाला ह्या पिरियडमध्ये डॉक्युमेंट तिथे अपलोड करायचं आहे. तुमचा फॉर्म तिथे अपडेट होईल ओपन कॅटेगरीमधनं ओबीसी कॅटेगरीमध्ये. त्यानंतर तुमचं सगळं झाल्यानंतर फायनल मेरिट लिस्ट तुमची डिस्प्ले होईल 2 जुलै 2026ला. म्हणजे तुमचा ऑल ओव्हर महाराष्ट्र रँक किती आहे, तुमच्या जिल्ह्यामध्ये तुमचा रँक किती आहे, तुमच्या कॅटेगरीमध्ये तुमचा रँक किती आहे, हे तिथे मेरिट नंबर तिथे डिस्प्ले होईल. या मेरिट नंबरनुसार तुम्हाला तिथे ऑप्शन फॉर्म फिलअप करायचे आहेत. म्हणजे कॉलेजची नावं सिलेक्ट करायची आहे. तर तुम्हाला मी सजेस्ट केलं का बेस्ट कॉलेजेस तुम्ही सिलेक्ट करा. असं बघू नका, त्या कॉलेजवर पाठवा तुम्ही व्हिजिट करा. तिथे सगळ्या लॅब्सवर आहेत का सगळं चेक करा. टीचर्स तिथे आहेत का सगळं चेक करा. एखादं जुनं कॉलेज असेल ज्या सगळं सेटअप रेडी आहे अशाच कॉलेजला तुम्ही ऍडमिशन घेण्याचा प्रयत्न करा. आणि त्यासाठी तुमचा जो रँक आहे तो तुम्हाला तिथे मदत करेल म्हणजे कॉलेजचे ऑप्शन फॉर्म फिल करण्यासाठी. आता जे कॅपचं शेड्यूल आहे म्हणजे ऑप्शन फॉर्म फिलिंगचं ते शेड्यूल आहे ते अजून डिस्प्ले झालेलं नाहीये. ते मे बी याच्यानंतर म्हणजे 2 जुलै नंतर ते डिस्प्ले होईल. बघा याच्या व्यतिरिक्त तुम्हाला काय डाऊट असेल तुम्ही जरूर मला कमेंटमध्ये विचारू शकता. तुम्ही सांगितलेलं समजलं असेल तर चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. साईडला जे बेल आयकॉन बटन ते प्रेस करा म्हणजे माझ्या पुढच्या येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात पहिले भेटतील. थँक्यू.